नमस्कार, मी संजना तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मालवणी मुडीज या यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही सड्यार इलो। तर सड्यार कशासाठी, तर आमची शेती आम्ही आजपासून सुरुवात करतो। तर आम्ही शेती कशा पद्धतीत करतो ह्या मी तुमका दाखवतले। तर आमच्याकडे प्रामुख्यान भाताची म्हणजे तांदूळ पिकवलं जातं। तर आता जमीन फोडूक आम्ही सुरुवात केलो। भाताची पेरणी चांगली होऊच्यासाठी आधी जमीन नीट तयार करूची लागता, त्याची चांगली मशागत केली जाता। तर आम्ही पहिली जमीन चांगली सगळे पालो पसारू टाकून चांगली जाळून घेतली, भाजून घेतली तिका। त्याच्यानंतर ती भिजवली आणि आता ट्रॅक्टरान नांगरून भात पेरूक सुरुवात केली। इकडे मम्मी भात पेरता आणि बाजूकच पप्पा ट्रॅक्टरान जमीन फोडतात। अशा पद्धतीत केल्यामुळे जा भात असा त्या जमिनीच्या खाली जाता, त्याच्यावर माती पडता आणि पक्ष्यांपासून त्याचं संरक्षण होतं। मग काय मम्मीने त्याच्यावरती थोडासा सेंद्रिय खत पेरला, म्हणजे खत मारलो आम्ही। त्या कशासाठी, तर जा पीक असा त्या चांगल्या पद्धतीत त्याची वाढ होईल याच्यासाठी थोडा सेंद्रिय खत त्याच्यावर टाकला जाता। मग काय ज्या ठिकाणी ट्रॅक्टर पोचणार नाही अशा ठिकाणी मी कुदळीन खणान घेतलं आहे, कारण शेतीत प्रत्येक कोपरो हो खूप महत्त्वाचा असता। अशा पद्धतीत आमची भाताची पेरणी जी होती ती करून पूर्ण झाली। मग काय त्याच्या साईडीक थोडी जमीन होती, ती फुकट जाऊ नये किंवा वाया जाऊ नये याच्यासाठी ती पण आम्ही नांगरून घेतलो भाजी पेरण्यासाठी। मग त्याच्यामुळे काय होय, तर आमका चांगली रासायनिक खतांनी न वापरलेली अशी भाजी खाऊक भेटतात, एकदम ऑर्गॅनिक अशी। मग काय भावान त्यासाठी ट्रॅक्टर धरल्यान आणि नांगरूक सुरुवात केल्यान। मग काय मी पण ट्रॅक्टर चालवचा आनंद घेतला आहे। हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होतो, कारण काय मी पहिल्यांदाच ट्रॅक्टरान जमीन नांगरत होते, माका खूप मजा आली। मग काय एवढा सगळा काम केला त्याच्यानंतर आमका भूक लागली। मग आमका भावान येताना गरमागरम असे वडापाव घेऊन येलेलो। त्या गरमागरम अशा वडापावांचा आम्ही आस्वाद घेतलो। मग काय 1 महिन्यानंतर आमच्या भाताचं हिरवोगार असो सुंदर तरवो तयार इलो। बाजूक लावलेली भाजी ही छान वाढली। इतकी मेहनत केल्यानंतर हे सगळा हिरव्यागार पाहून मन भरून इला। तुमका आमचो ह्यो व्हिडिओ आवडलो असात तर व्हिडिओक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन गावाकडच्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।